ऐकलं मोठ्या बाई? हा, मी आज म्हणतो समजा तिचं देव का बाई नसत्या ना तर माल्यावर पण विश्वास ठेवला असता काय? तुम्ही बी तेच म्हणलं असतं. रत्नीच तशी आहे, रत्नीनं सून नाही वागवली साजरी. पाहिलं ना? हा, पाहिलं ना मोठ्या बाई? हा, मारावाची तर बाईनीरा बदनामीच करून ठेवलाय. रत्नी इचकट आहे, रत्नी इचकट आहे. इचकट आहे तर काय एवढी काय मी काय हे जाव का निरा कोणाच्या नावाचं हे करून ठेवलं तर निरा जसं काही लयच मी खराब भाव. एवढी काही खराब नाही ना माई. एवढी खराब भाव काय माणसं स्वतःच्या पोरी संग मला तर बाई कोणी गोटच घ्यायला तयार नसे ना. तुम्हाला म्हटलं मोठ्या बाई तुमचा देर तसा सात दुराल ना रे बाई. सुनबाई माय बाई सुनबाई तर निरा डोक्यावरच निरा डोक्यावरच सुनबाई. अन पा सुनबाईनं कसा इंगा दाखवला ती. मला तर निरा 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 हे दिले ना बाई तिच्या देखत. मला निरा लच ना म्हटलं तुमची देर. थांब ना हो जात्रे गोट कोणी सांगून राहिलं तर सांगू दे ना. त्याचीच लावतो मी लय साजरी हो तू लय साजरी माहित नाही मले. जा मग अजून मी तुम्हाला असं वाटतेच. वाटू द्या वाटलं तर. आता ती त्या योग्यताला तर अशी जशी खे नाही करत. तिनं अजून सासू कुठी पाहिली. आपल्याला वाटलं जाऊ दे माय एकुलती एक सून आहे. आजही तिच्याच हाताखाली सकाळी आपल्याला तिच्याच हाताखाली राहा लागते. लय झाली आपल्या नावाची बोंब अजून किती करा म्हणून मी तिच्या संग एवढी साजरी वागली. पण ते बाई मले ना तिनं मले सूनपणा दाखवला नाही सासूपणा दाखवला. जशी की ती सासू झालती आणि मी हाताखाली सून. आता दाखवतो मी तिले. आता तिच्या तिच्या दादा याद आणतो मी तिले. तिनं अजून रत्नीचा इंगा कुठे पाहिला. सप्पी झाली तिले रत्नी. भल्ली बाई हे रत्नी खरं ना डाबल्यात घातली तर मुखी राहत नाही वजात्रच आहे निरा. माय बाई अशी वागली का योग्य देव का बाई. माय लगन झाली तर साजरी राह ना. साजरी राहिली तिचे माय बाप किती माणुसकीचे लय माणुसकीचे आहेत ना बाई. तिची आई बाबा ह्या पा अति होतो ना तुम्हाला सांगतो. देव का बाई तिची आई आलती आता कधी एकदम खेप आली तिची आई पोरीच्या भेटीला जशी हे बा माया घरी आल्याशिवाय राहत बिनमानानं एकदा तर बाई मला लक्ष म्हणजे मला आलंच नाही. जसं मला माहितच नाही होती आले तो. तरी बी लागे रत्नाला घेऊन चला मोठ्याच्या भेटीला जाऊ. सांग इन तर मला का बोलावलं मी का जाऊ. इतली गोट पण नाही ना बाई स्वतः माझ्या घरी लागे भेटीले आल्या. बाई आम्ही आलतो पोट भेटीले. म्हटलं बाई सांग बाई मग खानकोंड वाटे. मी म्हणून सांग बाई ह्या बाई स्वतः आपल्या भेटीला आल्या जशा आपण बोलावलं नाही एवढी हे नाही झालं. आणि म्हटलं बाई आपल्याला जशा आल्या म्हणजे बोलेली की बाई आम्ही चाललो माय असं झालं. म्हटलं बाई सांग बाई म्हटलं बाई तुम्हाला असं वाटेल ना की मी जसं बोलावलंही नाही पण तसं नाही. म्हटलं बाई मला माहीतच नाही विचारा म्हटलं रत्नाले राहू दे संग जशी. तर म्हटलं त्या म्हणत मग की नाही माय आम्हीच म्हणत छान आलो पोरीची याद आली. तिचे बाबा म्हणत चाल भेट घेऊन येऊ पोरीची म्हणून आलो म्हणत बाई आम्हीच अचानक आलो म्हणत माय. तो एवढे मस्कीचे आहेत म्हणलं तिचे आई बाबा. सांग पोरगी वाटते का पोरगी वाटते का अशी करीन म्हणून. काय बाई साजरी वागली ना व अशी मस्त. मी तर म्हणू बाई रातचं कुठून नशीब खाल्लं एवढे साजरे सून भेटली म्हटली वजात राहिले. काय म्हटलं त्याची लाडकीच आहे म्हणलं रत्नी. सबन सास भेटलं म्हटलं तिले. पण सांग आता काय म्हणजे तर काय म्हणा का नाही म्हणा का कसं म्हणा म्हणजे हायच की नाही याची गोट. बाई पोरीचे काही खायचे दात अलग असतात बाई दाखवायचे दात अलग असतात. का बाई तुम्ही म्हणसान कसं तर मग मले तर काही बाई हे पा वहिनी तुम्ही म्हणसान पण मले काही म्हणा असं वाटतं बिचारा झालं. तिला असं राग येते नाही मला. तिला असं वाटत असेल की हे तुम पडली आपल्याच खाते म्हटलं ना बाई तिनं मला टचटच. तुम्हाला काय धंदा आहे म्हणे आहे तर बसून का म्हणे आमचंच खाता आणि तुम्हाला लेकरू नाही म्हणे म्हणून मला लेकरावर झुरता म्हणे. बाई हे पा बाई तिनं मला खाणं म्हटलं काही त्याचं मला काही नाही वाटलं. तुम्ही काही म्हणा मला काही नाही वाटलं त्याचं म्हटलं तर म्हटलं. पण तिने लेकराचं म्हटलं की नाही मला लयच खराब वाटलं. तुम्ही काही ना पण मला अजून मी यादी जरी आली ना तर मला एकली लोड येते
खरंच बाई मला येतेच बाई लाड, काय म्हणा तुम्ही. पण योगितानं समजा बोलायला लागत होतं, पण असं नव्हतं म्हणाला. तुम्ही सांगा वहिनी, मी मी तिच्या लेकराला झुरील का? मी तुम्हाला इतके खराब दिसतो का वहिनी? सांगा बरं मला. मी इतकी इतकी कोत्या मनाची बाई हाव का? ओ माय, मी तिच्या लेकराला काय झुरणार आहो माय बाई. मला कोण नाही का तो? मला कोण नाही का? ती जपतो मी त्याले, पाय मी तुम्हाला वाटीन देव वहिनी. पण मला लय हरी काय हो बाई, भाषाचा मला लय हरी काय. पण बाई यार हिनं मला लयच परक करून टाकलं एका आदमानं. मला असं लयच वाटलं, मला तर असं वाटलं की जसं काही काही म्हणजे मला कोणी तेलाच्या याच्यातूनच काढून राहता असंच वाटलं मला, खरं सांगतो. जसं तिनं म्हणलं की नाही मला लयच मला कसं चकून झालं ना, जुनी होतीच. तुम्ही काही म्हणा, पण योग्यतानं असं नव्हतं लागत. जाऊ दे, देव का बाई कुठे त्या मॅट बाईच्या न टाकावं. मॅट आहे ते डोक्याला हलकी. काही बडबड करते, सत्रक्ष असतं तर अशी वागली असती का? काय कमी होतं तिला, होती संबंध साजरं होतं तरी बी अशी वागली. जाऊ तिच्या कुठे बोलण्याचे काही लक्ष देतावं. तुम्हाला तुमचा भाऊ अंतर देते काय? तुमचा भाषा अंतर देते काय? आता माझ्या भाऊजही साजरी वागून राहिली. रत्नी चांगलीच वागून राहिली की नाही? रत्नी आता करते का पहिल्यासारखी? सारी राहते की नाही आता बरं? मस्त राहते, मस्त बोलते, मस्त 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 हे करून राहिली तुमच्या बरोबर. अशी करते का? वच करते का आता पहिल्यावानी? आपण काय त्या पोरीसुरीच्या बोलायला लक्ष देतो म्हणा, तिचं काम म्हणाले लावतो, पण काही गोष्टी म्हणाले लागतात वहिनी. लावत नाही म्हटलं नाले तरी बी लागतात म्हणलं म्हणाले काही गोटी जशा. पण मला तरी बी खराब आहे बरं बाई, खरं सांगतो. असं वाटते माय आपल्याला काय बोलली काय नाही त्याचं जाऊ द्या, गेलं उल्यात, आपलं नशीबच खोटं. म्हणून तिनं म्हणलं. पण अजून बी मला खराब वाटते, असं वाटते माय तिचं सगळं चालू होतं, चालू राहा लागत होतं संसार जसा. आता टेन्शनच काम आहे की. राजू नोकरी सोडून मती बोलाय कसं मस्त नोकरी लागली होती त्याले. सगळं पद्धतशीर सुरू होतं ना बाई. त्याच्यासाठी खराब वाटते, बाकी काही नाही. असं वाटतं मॅटपोट्टीनं असा आगाऊपणा केला. सहन करा होतं, किती करा, किती करा. लय करते ना, लयच करते म्हटलं मोठ्या बाई. रत्नीलेच बोलो, हे पा तुम्हाला सांगतो, हे पा रत्नी वाजोडी येते जात जाय. पा देव का बाई अशी करीस तिले म्हणो. तूच मुकी राय, तूच तशी आहे, तूच तसं करतो, तूच बडबड करतो, अमक करतो, ढमक करतो. इलेच बोलव मी. बाई मस्त बादशासारखी 8 वाजता उठे, पण आई नाश्ता करा, नाश्ता हा नाही आवडला तो पाहिजे, हेच केलं का तेच काय. माय बाई एवढा तोरा बोललोयस ना. हो ना, का तिच्या बापाचे नौकर होते का काय सांगा. एवढं ठाकणं असंच असते देव का बाई. आपल्याला वाटते जाऊ दे माय साजरा तर पुरी अशा करतात, आणि जाल घर भेटले की मग सारख्या राहतात. मग हाय की नाही, दात आहेत तर चने नाही, चने आहेत तर दात नाही, अशातलीच गोटकिनी. जर ती सासू साजरी राहत, समजा सासू सासरे घरचे लोक साजरे राहतात तर ती ह्या स्वाऱ्या अशा ठाकतात. आणि जर ती ते तेडेल तर ती सुनाईची बिचारायची माती होती जशी. ना मग दोष देऊन कोणाला देता सांगा बरं मग. दोष देऊन देता येते का कोणाला? नाही, स्वाऱ्याला दोष देतात ना सासूले दोष आहेत. जती चांगलं पाहिजे तर ती वांगलं, आणि चांगलं पाहिजे तर ती चांगलं. काय बाई गती खरं. आव माय तिच्या बहिणी कोणत्या सुखात आहे, जिच्या घरी तिच्या घरी कित्ता आहे सांगी ना, असली की सांगी. आत्या माझ्या बहिणीच्या घरी असं आहे, आत्या आणखी तुझ्या घरी तसं आहे, लय आहेत ना त्या 5 जणी. आपण म्हणाय दिले जाऊ दे बाई तसं माय, तिले तर स्वतःच कळलं. जाऊ दे तिकडे. आता रत्नी म्हणते तसंच मला वाटते कधी कधी आणाच नाही दिले जाय. पण अजून असं वाटते काय हो माय, हा काट बखत आहे का. आता घराचं वार येऊन राहिला आणि त्याची अशी परपट्ट्यावानी हे करणं सजरं वाटते काय. काय बाई निराया पटलेच केलं बाई. बाय बाई बसेलच हा का तुम्ही कोण्या सकाळचे. काही काही निरा का गप्पाच करताय काय. जेवण तरी करा. येऊ दे ना मग रमेशले, येऊ दे ना रमेशले. आला मग संगत जू. भाऊ नाहीत आले मला. भाऊ कुठे जायलात वहिनी? कुठे नाही, तू कधी बसेल असतील मंदिरावर, नाही तर वळा बसेल असतील. मी टाकतो घरी भाकरत ना. आम्हाला नको गुरगुर स्वयंपाक आता केलं पण साफसफाई साजरं. मी टाकतो आता घरी भाकर. हो राहू दे, घरी भाकर काही एकन दोघायच्या घरी टाकता राहू दे. ती सांगते मग ते जेवण होतात. म्या गेला भाऊचा तुमचा बी स्वयंपाक केला. देव का बाई
भाऊली घेऊन इकडे यायची. तुम्ही बी काही घरी करू नका. मी सगळ्याचा स्वयंपाक केला आधीच. म्हणून तर मग मी रोडगी टाकली. म्हणलं जाय तिकडे कुठे पोळ्या लाटात बसा. रोडगे घालून दिले. जाय इकडे. पोळ्या लाटायचं टेन्शन नाही. तशी तर डोक्षेबाज आहेस तू. पोळ्या करायचं काम नाही. रोडगी केली की दोन्ही सांचे करा लागत. मग भाजी वांग्याची केली का व? वांगी करा लागत होती. वांग्याची भाजी केली ना. ते वरण लावलं. वरत लावलं तर मग तुमचा भाऊ म्हणे नाही रोडगी करशील तर वरण लावजोच. मग वरण लावलं माय. नाही केला. नाही ते रोडगी असले की भात कोणी खात नाही. रोडगी वांग्याची भाजी वरण त्याच्यात जेवण साजरं फार सुद. राजू हो ना राजू वदर आहे ना. काय चालू आहे त्याचं त्या लॅपटॉपवर करून राहिला बाई. काय माहिती लय दिवसाचा तो गेला नाही ना. तो काहीतरी चालू आहे. हा सॉरी सर हो सर काहीतरी बोलून राहिले. काहीतरी टाप 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 लिहून नाही राहिला त्या लॅपटॉपवर. आणि इकडे फोनही चालू आहे. आणि त्याच्या लॅपटॉपवर काही नाही चालू आहे त्याचं. काय मी काही थांबली नाही मग चालली आली. त्याचं झालं की आपच येते तो. आता इतके दिवसाचा गेला नाही ना बाई तो. 8 दिवसावर आलता तो. हो ना त्याला म्हणा चालला जाय म्हणा. काय नोकरी काय का हातची असते काय एवढी यानं लागली. मनासारखी त्याला नोकरी ठेलाय. त्याच्यात त्याचं सारं खुश आहे. काले हे बस चालला जाय म्हणा. काही नको आता वाट पाहू कोणाचे ना काही हे. हो जातेस ना तो. तो म्हणेस ना म्हणले जाऊ म्हणे आई मी आता आजच म्हणे बाई तो. काय सांगा मग. म्हणून तर त्यानं काल शिटुले नेऊन घातलं. राजू मी काय म्हटलं आज नेऊन दे आले मग. बरं ना. थांब ना उद्या देतो. नाही ना मग असं करतो ना. उद्या सकाळी तुला नेऊन देतो. संध्याकाळचा मी चालला जातो. थांब ना एक दिवस. नाही हे बाय आज नेऊन दे ना आता. नाही तर तो उद्या चालला. लय दिवस झाले ना 5 दिवस झाले मी येला. माझ्या घरी येईल. माझ्या सासूच्या भोवती लय रे. जाऊ दे आता. मला असं वाटे की काही मेळ येईन म्हणून थांबली बापा मी. पण आता आई तर म्हणते तिला न्यायला जायचं नाही काय बाई. मग मी अति राहून काय करू का. जाऊ दे. आईचंही बरोबर आहे. तर काही दिवस थांबूच दे. जरासं होऊ दे जरा थंड. तुला म्हणेन ते कोर्टात खेचतो. होऊ दे तिची पावर जरा कोर्टाची कमी. जाऊ दे तिला कोणत्या कोर्टात जाते तर. जाऊ दे ना रे. कुठं नांदी लागतं रे. मला तर वाटतं वहिनीचं जरसं डोकसंच फिरलं. नाही बाळातपणांमध्ये लोकायला वेगवेगळे डोळ्याला लागतात. तिला का भाकराचे लागले का काय सांगा. काय पागलासारखी बड करून राहिली. कोर्ट आणि कचेरी सोपं दिसून राहिली. तिला का मॅळासारखी बडबड करून राहिली का. तिला काय वाटून राहिलं काय झोंबल्यावानी. फोन केला तिला मग एखादी येत होती का मरत होती का काही. मला ते कोर्टाच्या धमके देते. जाऊ दे बापा आता काहीच नको म्हणू तू. नाही बाय आता कसं काय म्हणा काय नाही मला काही समजून द्यायला. जाऊ दे तिकडे. तिला राहू दे काही दिवस. आई म्हणते तिचं आईचंही बरोबर आहे. आपण लय हे करतो. लोक काही आपल्याला एवढं वयस नाहीत बाबू. आपण जीव लावला तिले पण तिला अन करून राहिली का आता. म्हणून म्हणतो राहू दे. नाही 6 महिने पण एखादा महिना तर राहू देऊ शकतो आपण. जाऊ दे. ते का लोकांच्या घरी आहे. तिच्या आई बाबा जवळच आहे. घेतात तिच्या आई बाबा काळजी. मला देऊन दे वारी. मी किती दिवस राहू बापा ती. चला जाय तुला ड्युटीवर. जाऊ दे आपाची आज तिच्या पावलाने येईनच. आज ना उद्या तिला अक्कल तर येईनच. समजीनच परिस्थिती काय. मला तर वाटून जास्त पुढे करतो ना त्याच्या. बहिणीला लय वाटून राहिलं शिन काहीतरी. नाही काल जास्त भाव दिला की तरी माणूस जरा हवेत उडते बरं. तसंच काहीतरी झालं त्या बहिणीचं. जाऊ दे आता. काय आता मला काही समजून नाही राहिलं काहीच नाही. आता काय आता जाऊ दे. बरं चाल मग आज देऊ नेऊन. नाही तर मी आता म्हटलं होतं उद्या सकाळी नेऊन देतो. नाही आता आज जाणं उद्या जाणं मग काल एक दिवस मोडतं बाबू. मग आता कोणी आणलं एवढं ठेवलं तर अजून किती दिवस राहतं. नाही तिचं काही मेळ असता तर मग राहिली असती. मग काही घर नाही उगाच आता कशा असं फालतूच राहू का मी. माझ्या घरची पंचायत पडते. नाही बरोबर आहे. जाय तू. लय दिवस झाले 4-5 झाले आली काय आले फालतू. हो जाई मी नेऊन देतो मग तुला एका परी. दुपारचं जमा करतोय आवरतो तयारी करतो. आलं दुपारचं नेऊन देतो मी. चालला येईल. हा चालते. नाही पाहिजे जास्त टेन्शन नको घेऊ. आई सांगते तसं कर. आता ना जसं गंभीरही व्हावं लागते जसं कठोरही व्हावं लागते. समोरचा माणूस जर जास्तच जर आपला फायदा येत असेल ना तर मग आपल्याला कठोरच व्हावं लागते. नाही तर समोरच्या माणसाजवळ आपली किंमत नाही राहत बरं. त्याची किंमत तर राहिली पाहिजे जरशी. ते समजलं तर पाहिजे. तिला काय भेटलं होतं आणि तिनं काय गमावलं हे तिला समजायला लागेल ना. अरे राजू. हा मामा काय. अरे काही नाही ते तिकडल्या मोटर चालू करावं लागते. त्या डीपीची चाबी दे बरं. ते मला नाही माहित बाबाला माहित असेल. अरे बा त्या चाबी जवळ केलं असते ना. ध्यान ठेवत जा जरा. काय म्हणतो शिटूबाई. काही नाही मामा आज चालली मामा मी.
तेच म्हणलं, भावाचा संसार वाचवता वाचवता तू तुला नको बिघडू. हा, मी बोलत असतो, मला येते लोकायले राग. हा, कसं असते बाई, आपण आपल्या घरी बरं असते. हा, अति किती दिवस राहायचं तू तो घरी चालली. हा, यायचं हे पाहत बसती. मग काय काय यायचा मेळ नाही, 12 महिने तू का 12 महिने होतीच बसतो काय? ते घरचे लोक काय म्हणतील? नाही मामा, मग आज जातो ना, राजू नेऊन देते ना मग. हो 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 जाय बाई. बरं बरं आहे ते, आपण आपल्या घरी बरं बाई. हा, ज्याचं लेकरू त्याच्या घरी बरं. लेकरू वल्ल हरपोय आहे तो. हा, मग ते तिकडल्या वाड्यात होता त्या ह्याच्या संग, ह्या तो तुक्याच्या पोरा संग म्हणले, मी आणलं का बे इकडे काय आणलं त्याले. तो भूर जायला लागते म्हणे. मी आणलं, मग कुठे हिंडवतं का गावात त्या करायला. तिकडे मच्छर गिच्छर डबर साचतात पाण्याचे. तो लेकरू चुक आहे बाई. हा, ज्याचं लेकरू त्याच्या बरं अति बिमार पडलो काही झालं, तो पोरग मुकही नाही राहत ना. त्यानं खाली सोडून टाक बरं, त्याला पयालही तिकून ते बंडी आली. बरं झालं त्या सकाळचं पोरग होतं त्याच्यावर त्यानं धुरावर मोसा आहे ना हे पोट्ट. तो पोरग लय पाहिजे, गरीब नाही काय तो पोरग. हो मामा, जरा पाजीच आहे तो. त्याला हिंडवलं लय आवडते. फिरायला नेल्यावर जो कोणी दिवस बरी जाते, तो आताही झालाच आहे बाहेर. राजू पायरी कुठे आहे तर पहिलं लेकराई सोबत जाते. लेकराईले त्या भारी येते, लेकरे घेऊन जातात. हो, पण कसं राहते बाई, दुसऱ्या लेकरू बिमार पडलं, लागलं पडलं धड काय पाहिजे. हा, चालली जाय तू त्या घरी राजू, घेऊन घाल भाऊ इले. हेच काय आहे, हे मिळणार नाही 12 महिने. हे काय चालू आहे ते, पोरगी मुज पोरगी. मी आधीच म्हणलो होतो संबंध करू नको. अरे राजू, म्हणलं होतं की नको म्हणलं, विचार नाही तू बाई. त्याच्या तोंडावर सांगतो, त्याच्या बापाली रोजी सांगलं मी. आणलं का रे बाबू संबंधाच्या बाबी. मी म्हणू तुले की बाबू पोरगी वर चढाय, पोरगी करू नको. तर मलाच राग केला, मग समजेन मलेच बदनाम केलं. फुया नाही म्हणते, फुया नाही म्हणते. आणि पा दाखवला की नाही सुनीनं 12 महिन्यात इंगा. आता मामा, आपण का त्याच्या पोटात धसलो होतो काय? माझे गुण का पोटात धसून पाहायला जातात? तिचे मायबाप साजरे माणुसकीचे. आता माझी आते सासूच आहे ना रे, आते सासूची देराचीच पोरगी आहे ना, लय दूरची नाही ना बापा. सगळं चांगलं, ते बहिणी घरी नांदते, सगळं चांगलं आहे. म्हणून आपण दिला. तो आलं गोट नाही ना बाई. तो सासऱ्यानं संबंध केला म्हणून नाही म्हणून रामी. पण पाहिल्या पोरगी वळली होती बाई. बाळाचे पाय शेवटी दिसतात. शितावून भाताची परीक्षा करतो मी. का वागतीस ते पोरगीस भर पाहुणे म्हणे नोकरी करणार, आणि मी शिकली कशाला, आणि माझं शिक्षण माझं असं माझं तसं. त्याच वागती माय मस्त ठणकलं. मी म्हणलं कामाची गोट नाही हे. पण आता कसं आहे, तो बापाले राजूले पार गोड लागला ना तिचा. येईल तर वाटलं की बस आता काही भास लागत नाही, पगारच घ्यायला लागते. सोपं नाही दुपती म्हैस वागवणं, म्हणजे तिच्या लाटा बी खावा लागतात. आता बी विचारच करा तुम्ही दोघंही बापल्या पोरीले आणायचा का नाही आणायचा. बाबू ते लय वरचढ काम आहे. कोई बी आतोला मुलाचा संबंध करा. फारच शिल्लक बोलताय ते मामा. राजू मुकार आहे, ते मामाचे काही चुकलं. आता कसं आहे, आपणच बोट दिलं म्हणून हात पकडतात लोक. या योगिताले काही काम होतं का, रिकामे धंदे करायचं? मग आता त्या मामाची बाजू बरोबर झाली ना, ते तर म्हणतीलच ना आता 10 लोक, मी म्हणूच संबंध करू नका. पण ते आता कसं आहे, आता ते मुकच राहा लागते आपला नाना खोटं. तर मग काय लोकायले म्हणता, जाऊ दे आता मुखार आहे म्हणून गिरू नको. नाही तर तू त्या मामालेच काही म्हणशील बापराजे, अजून राहिलं ती एक तिसरंच कांड करून ठेवशील. चुकलं तर कोणाचंच नाही, मला तर वाटते मालच काही चुकलं. माझ काय चुकलं काय सांगा, म्हणून अशी करून ये. मले कोर्टाच्या धमक्या देते. आता दाखवतो नी कोर्ट काय म्हणतात.